नमस्कार, मी गजानन सोनटक्के शेतकरी हितमध्ये आपलं स्वागत आहे. आज बापूराव कदम पाटील यांच्या 1 एकरच्या हळदीच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत. आपले गेल्या वर्षीचे कास्तकार, गेल्या वर्षी पण चांगलं त्यांनी उत्पन्न काढलं हळदीचं. मागच्या वर्षी त्यांचं पहिलं वर्ष होतं हळदीचं, यावर्षी दुसरं वर्ष. तर त्यांची आपण थोडक्यात मुलाखत घेऊ. गेल्या वर्षी कोण्या पद्धतीत त्यांनी शेती केली, हळदीचं उत्पादन काढलं आणि काय अनुभव आले त्याबद्दल आपण सविस्तर थोडं त्यांना बोलू. गेल्या वर्षी तुमचं पहिलं वर्ष होतं. गेल्या वर्षी हळद तुमची 1 एकर होती. तर काय अनुभव तुमचे, गेल्या वर्षीचं उत्पन्न कसं झालं, कसं मिळालं तुम्हाला उत्पन्न, खर्च किती झाला? छान वाटलं मला. गेल्या वर्षीचा खर्च तुमचा एक अंदाजे किती झाला? आपला 20,000 रुपये. 20,000 रुपये. आपलं औषधी, त्यामध्ये औषधी आणि खतं. आणि गेल्या वर्षी तुम्हाला सुरुवातीला थोडं बेण्याचा खर्च आणि ड्रिपचा खर्च वाढला. हे खर्च सोडून तुमचा एक खत आणि औषधी याचा खर्च 20,000 रुपये झाला. एक उत्पन्न तुम्हाला गेल्या वर्षी, पहिल्या वर्षी अनुभव तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा नव्हता. गेल्या वर्षी मागच्या वेळेस यांना कोणत्याच हळदीच्या बद्दल कोणतंच नॉलेज नव्हतं. पहिलं वर्ष. तर किती उत्पन्न झालं तुम्हाला एका एकरमध्ये? ओली हळद. आणि जेव्हा तुम्ही वाळवल्याच्या नंतर जे वजनाला दिली तेव्हा 28 क्विंटल, 170 क्विंटल यांना ओली हळद झाली आणि काट्यावर वाळलेली हळद 28 क्विंटल दिली. आता त्यामध्ये तुम्ही बेणं वगैरे काही ठेवलं असेल ना? 14 क्विंटल बेणं ठेवलं. 14 क्विंटल बेणं ठेवून 28 क्विंटल काट्या. काय एक सरासरी भाव तुम्हाला काय मिळाला तेव्हा? 13,000 रुपये. 13,000 रुपयांनी यांनी 28 क्विंटल हळद दिली. तर एवढं उत्पन्न तुम्हाला ऊसामध्ये मिळायचं नाही? दुसरं कोणतं पीक असं, सोयाबीन, हरभरा? पहिलं उत्पन्न आपलं हे चांगलं झालं. सुरुवातीला यांना हळदीचं उत्पन्न आवडलं. आता यावर्षी तुम्ही किती लागवड केली? 2 एकर. 2 एकर यावर्षी यांची लागवड केली. गेल्या वर्षी 1 एकर होती, यावर्षी क्षेत्र वाढवलं, 2 एकर हळद लागवड केली. आजची कंडिशन हळदीची यांची, आज किती दिवसाचा प्लॉट आहे तुमचा? 60 दिवसाचा. 60 दिवस झाली या हळदीला. आता स्टार्टिंग फुटवे सुरू होत आहे. आतापर्यंत तुम्ही ड्रिचिंग किती झाल्या? 2 झाले आपले. 2. काय काय घेतलं तुम्ही ड्रिचिंगला? आपण घेतलं आयमिक्स घेतलं. ते होमिक. आणि ते आलिका. आणि परत बुरशीनाशक ते सापचं घेतलं. आणि ह्युमिक घेतलं. पहिली ड्रिचिंग. दुसरी ड्रिचिंग काय घेतली आपण? घेतलं 1919. होमिक आणि बुरशीनाशक कोणतं? सापचं घेतलं. त्याच्यामुळं आपल्याला कुठं बुरशीचा, खाली मुळीला वगैरे बुरशी लागली नाही. आणि पानाची पण क्वालिटी चांगली आहे. शर्ट तुम्हाला सोडावं लागेल. आता टायमिंग झाला फुटव्याचा. जे आताचे फुटवे येतील 60 दिवसापासून 90 दिवसापर्यंत जे फुटवे निघतात तेच आपल्या कामाचे असतात. जे 90 दिवसाच्या नंतरचे जे फुटवे आले, आता तुमच्या हळदीची हाईट चांगली आहे, फुटवे स्टार्ट होतील. आता खाली घे थोडा हळदीचा प्लॉट असतो. आज 60 दिवस झाले तुमच्या हळदीला, नाही का? तर 60 दिवस आता इथून तुमचे फुटवे स्टार्ट होते. तुम्हाला 12-61 येणं गरजेचं आहे. आता तिकडे एक तुमचं क्षेत्र आहे वाटते 1 एकर. तर गेल्या वर्षीचा अनुभव म्हणजे माझ्या मार्गदर्शनानुसार तुम्ही शेती केली, हळदीचं उत्पन्न चांगलं निघालं, कमी खर्चामध्ये. आपण काय सांगतो, फक्त आपल्या याच्यामध्ये मेहनत आहे. पाठीवर पंप घेऊन फिरणे तेवढी एक मेहनत आहे, पण खर्च एक आपला कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न. तर यावर्षी तुम्हाला अपेक्षा उत्पन्न यावर्षी वाढणार की कमी होणार? आता वाढत होणार नाही, त्याचा विषय नाही. आता यावेळेस तुम्ही 1261 घ्या. नंतर ती तुम्हाला स्प्रे किंवा ड्रिचिंग काय घ्यावं लागेल ते पुढच्या नियोजनानुसार मी तुम्हाला सांगू. धन्यवाद.